आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे माडगुळकर त्यांची विद्याताई माडगुळकर त्यांची मंडळी हो. ते दोघ जण इथं असायची. ही ते बाथरूम त्यावेळेला त्यांच्या मंडळीला आंघोळ करण्यासाठी केलेलं आहे. बर ती तेवढंच म्हणजे एवढं साधं घर आहे. साधं घर आहे, साधं म्हणजे त्यावेळेला लोकांना असं वाटतं की गदी माडगुळकर इतकी मोठी व्यक्ती म्हणजे फार मोठा बंगला बंगला वगैरे वगैरे. असं काही नाही, तर साधं घर होतं. साधं घर होतं. फक्त इथं जायचं टॉयलेट वगैरे त्यावेळेला संडास वगैरे काही नव्हतं. सगळे ओपनवरच जात होती ती. त्यांची मंडळी सुद्धा बाहेर. विद्याताई माडगुळकर सुद्धा आल्या तर एवढा पडदा इथं असायचा. माझे वडील त्यांना पाणी द्यायचे, इथं आंघोळ झाली का ती परत बाथरूमला वगैरे तिकडे जाऊन यायचे सगळे माझ्याकडे. अच्छा, तुम्ही त्यांना गदिमांना पाहिलं होतं? पाहिले ना. बर मी तिथेही पाहिले, पंचवटीतही पाहिले बर आणि परत इथंही पाहिले. इथं आल्यानंतर इथं बसले तर आम्ही घरी गावात राहायचो. किती वय होतं तुमचं साधारण? माझं तरी 12, 13, 14 वर्ष होतं की 15 वर्षाचं होतं. बरं, म्हणजे तुम्हाला ते सगळं आठवतं सगळं मला सगळं. कसा तुमचा आणि त्यांचा संवाद असायचा, कसे बोलायचे तुमच्याशी? आमच्याशी म्हणजे कसं, आम्ही जे लहान लहान आमचे वडील आम्हाला दबावायचे ना. असं काय चाललं असलं तर पुढे जायचं नाही, बोलायचं नाही. त्यांना पटलं नाही. अरे का बापू काय म्हणतोय पोरगा, काय म्हणत आला वडिलांनी दबवलं तर ते म्हणायचे की अरे येऊ दे मुलाला, काय आपल्याला काय अपेक्षा काय तर आपल्याला देतील ह्याची आम्ही पळत यायचो. मग आल्यानंतर मग ते म्हणा काय चाललंय, काय म्हणतोय, कशासाठी आलाय, काय म्हटलं तर काय नाही असं झालेलं आहे. ते बोलवायचे. मग आम्हाला काय असलं 5-10 रुपये द्यायचे. आम्ही आपल्या उड्या मारत जायचं गावात पळत. मग गोळ्या बिस्किट काय असेल ते घ्यायचं गावात असं. बर, तुमचे आणि त्यांचे कौटुंबिक संबंध होते, तुमचे वडील कामाला होते, तर ते संबंध कसे होते? अतिशय चांगले संबंध होते. आम्ही तिथं पंचवटीत राहायला होतो. एका साईडला ते पुढंच पंचवटीत बंगल्यात राहत होते. गॅरेज त्यांचं होतं, त्या गॅरेजमध्ये आम्ही राहत होतो. तिथं साईडला माझे वडील, मी, माझी आई, माझे 2 भाऊ, माझी 1 बहीण, अशा आम्ही एवढं आमचं कुटुंब होतं तिथं राहायला. म्हणजे तुमचं पूर्ण कुटुंबाला सुद्धा तिथं राहायला जागा होती. मोठी जागा होती. आता पंचवटीत थोडा भाग झालेला आहे, पण आता ती त्यावेळेला मोठी जागा होती तिथे. पाठीमागून रेल्वे आहे, पुढच्या बाजूने पुणा बॉम्बे हायवे रोड आहे. तिथं आता तिथं त्यांच्या तिथं